26 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत. वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे, कोणी इन्कम टॅक्स पेई असेल किंवा जी काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट्स आहेत. आता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत, हे सस्पेंड केलेले आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात नुकतीच सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचे नियम आणखी कठोर करण्याचे निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांची संख्याही अजून कमी होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना आचारसंहितामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय झालेला आहे. 20 जिल्ह्यातील 1,30,00,000 बहिणींना पहिल्या टप्प्यात लाभ जमा होणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे, पण हे पैसे सर्वच बहिणींना मिळणार नाहीत. नोव्हेंबर म्हणजेच 17वा आणि डिसेंबर म्हणजेच 18वा हप्ता आता सरसकट मिळणार नाही. याच्यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत. 17वा आणि 18वा हप्ता हा एकत्रित वाटपासाठी लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. 4 महत्त्वाचे नियम आता कठोरपणे या ठिकाणी लावले जाणार आहेत. ज्या महिला हे 4 नियम पाळतील, ज्या महिला या 4 नियमांमध्ये बसतील, फक्त त्यांनाच 17वा आणि 18व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा ॲडव्हान्स हप्ता असे 2 एकत्रित 3,000 रुपये, तसेच काही विशेष महिलांना 25,000 रुपये विशेष अनुदान देण्यात येणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून दाखवली आहे. पण पहा, हा जो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आहे हा आता सर्व बहिणींना मिळणार नाही, कारण की सरकारने 2 महिने एकत्रित द्यायचे असल्यामुळे 4 नवे नियम लाडक्या बहिणींसाठी लागू केले आहेत. ऑक्टोबरपर्यंत सर्व बहिणींना सरसकट पैसे मिळालेले आहेत, पण इथून पुढे 4 नियमांच्या अंतर्गत पैशांचे वितरण हे होणार आहे. ज्या महिला या 4 नियमात बसतील त्यांना आता पैसे मिळणार. पूर्वी 4 चाकी गाडीचा नियम होता, म्हणजे 4 चाकी गाडी असली की लाभ बंद व्हायचा. पण आता तेवढेच नाही तर इन्कम टॅक्स विभागाचा नियम आला आहे. आता या नियमानुसार काल दुपारी अचानक 26 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत. त्यामुळे आता बहिणींची संख्या या ठिकाणी हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे 4 नियम आता अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. आता मागच्या महिन्याचे ज्यांचे पैसे राहिले आहेत, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचे पैसे ज्यांचे राहिले आहेत, त्या संदर्भात देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त या 4 नियमांमध्ये बसणे इथून पुढे गरजेचे राहणार आहे आणि तरच तुम्हाला पुढचे पैसे मिळणार आहेत. सरकारने यासाठीचा नवीन GR देखील आणलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा GR आला आहे. त्याच्यामध्ये 4 नियम कोणते असणार आहेत, लाडक्या बहिणींना ते नियम कशा पद्धतीने पाळायचे आहेत, कोणते नवीन कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, 25,000 रुपयाचे विशेष अनुदान कोणत्या महिलांना मिळणार आहे, तसेच KYCच्या संदर्भात या GR मध्ये महत्त्वाची माहिती आली आहे. सरकारने सांगितले आहे की KYC सर्व बहिणींनी करू नका. KYC केल्यानंतर आता लाभ बंद होणार. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेमध्ये नेमके काय बदल झाला आहे, कोणते 4 नियम लागू झाले आहेत, कोणत्या 4 नियमांनुसार 20 जिल्ह्यात वितरण होत आहे. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. सगळ्यात आधी आपण या ठिकाणी पाहतोय की नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी कोणते 4 नवीन नियम लागू केले आहेत, त्या अंतर्गत कोणते कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला जमा करायचे आहेत, कोणते 4 नियम GR मध्ये लिहून दिलेले आहेत, त्यानुसार KYCच्या संदर्भात काय अपडेट आलेले आहे. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली असेल किंवा ज्यांची करायची राहिली असेल त्यांच्यासाठी शेवटची तारीख काय, मुदत वाढ होणार की नाही, तसेच कोणत्या महिलांनी KYC करू नका असे सरकारने सांगितले आहे, कोणत्या महिलांचा लाभ KYC नंतर बंद होणार आहे, सगळी सविस्तर माहिती लगेच जाणून घेऊया. तसेच दुसरा महत्त्वाचा मुद्दा की कोणते 20 जिल्हे आहेत की जिथे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. 1,30,00,000 महिलांनाच का हा हप्ता मिळणार आहे, बाकीच्या महिलांना का मिळणार नाही, 25,000 रुपयाचे अनुदान कोणत्या महिलांना मिळणार आहे, सगळे सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय. तर पहा, जर तुम्हाला लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू ठेवायची असेल, कायमस्वरूपी तुमच्या खात्यावरती या ठिकाणी तुम्हाला पैसे येऊ द्यायचे असतील, जर तुम्हाला या ठिकाणी 1,500 रुपयाची गरज असेल, 25,000 रुपये अनुदान लागत असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही एक क्षण देखील या ठिकाणी स्किप करू नका. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय आत्ताच झालेला आहे, पण या निर्णयामध्ये 4 नवे नियम लागू करण्याचाही मोठा आदेश काढलेला आहे. आता ज्या बहिणी या 4 नियमात बसतील त्यांनाच इथून पुढे पैसे मिळतील, त्यांनाच पैसे देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. मग कोणत्या बहिणी या 4 नियमांनुसार अपात्र होणार आहेत आणि कोणत्या बहिणी या 4 नियमांनुसार पात्र होणार आहेत. 26 लाख लाडक्या बहिणी का अपात्र झालेल्या आहेत, सगळे सविस्तर आता तुम्हाला सांगतो. तर पहा, लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांचे जे पॅकेज आहे ते स्वतः मुख्यमंत्री यांनी मंजूर केले आहे. त्यामुळे पैसे 100% येणार आहेत. पण आत्ताच काही दिवसांपूर्वी KYCची नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि त्या KYCमुळे आता लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होतोय. कारण की KYCच्या संदर्भात काल दुपारीच सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला, ज्यामध्ये आता KYC कोणाला करायची, KYC कुणी करायची नाही,
कोणत्या बहिणींना आता केवायसी नंतर लाभ बंद होणार आहे हे सगळं आता तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यावे लागणार आहे. अन्यथा जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसला, या 4 नियमांनुसार जर तुम्ही पकडले गेलेत तर तुमचा लाभ या ठिकाणी 100% बंद होणार आहे. आता पहा, सगळ्यात आधी आपण केवायसीची प्रक्रिया काय आहे ते एकदा जाणून घेऊया. केवायसी कुणी करायची, कुणी करायची नाही, केवायसी करायला काय अडचण येत आहे हा मुद्दा आपण या ठिकाणी 1 मिनिटात जाणून घेऊया. आणि त्यानंतर 20 जिल्हे नेमके कोणते आहेत की जिथे वितरण सुरू झाले आहे, 4 नियम कशा पद्धतीने आहेत सगळे सविस्तर सांगतो पहा. सगळ्यात अगोदर आपण पाहूया की केवायसी कोणाला करायची आहे. आता पहा, बऱ्याचशा बहिणी अशा होत्या की ज्या अपात्र होत्या. सुरुवातीपासून त्यांना माहीत होते की त्या या योजनेसाठी अपात्र आहेत. म्हणजेच पहा, त्यांच्या घरात 4 चाकी गाडी होती, त्यांचा पती कुठेतरी चांगल्या प्रकारे जॉब करतोय, सरकारी नोकरदार होता, पण तरी देखील त्यांना पैसे येत होते. आता अशा महिलांची केवायसी केल्यानंतर त्यांना लाभ डायरेक्ट बंद होणार आहे. पहा, आता या महिलांनी केवायसी करू नका अशी सूचना त्या ठिकाणी देण्यात आली. तसेच ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत, पहा बऱ्याचशा महिला सरकारी नोकरीमध्ये होत्या, त्यांनी केवायसी अजिबात करू नका. कारण की त्यांनी जर केवायसी केली तर त्यांचे पैसे तर बंद होतीलच, पण तुमच्यावरती या ठिकाणी कारवाई देखील होऊ शकते. तुमची सरकारी नोकरी देखील जाऊ शकते. तुम्ही जर योजनेचा लाभ घेतला असेल तर गुपचूप बसा, केवायसी करू नका. जर सरकारी नोकरीमध्ये असाल तर मग केवायसी आता नेमकी कुणी करायची? ज्या महिला शेतीमध्ये आहेत, म्हणजे ज्या महिला शेतीची कामे करतात, मोलमजुरी करतात, घरकाम करतात, कसे बसे आपले घर चालवतात, अशा महिलांनी ही केवायसी तातडीने करून टाका. या महिलांचे पैसे कायमस्वरूपी या ठिकाणी सुरू राहणार आहेत. आता केवायसी केल्यावर पैसे बंद होऊ शकतात का? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो नियम आहे त्यामुळे पैसे बंद होऊ शकतात. तर पहा, आता बऱ्याचशा घरामध्ये आता हा दुसरा नियम आहे. बऱ्याचशा घरामध्ये काय आहे की 2 महिला लाभ घेतात. तुम्ही म्हणाल की सरकारने तर 2 महिलांचे लिमिट दिलेले आहे, पण पहा, सरकारने सांगितले होते की 2 लाभार्थी महिला असणे गरजेचे आहे, पण त्यातील 1 महिला विवाहित आणि 1 महिला अविवाहित असणे गरजेचे आहे. पण बऱ्याचशा घरांमध्ये आपण बघितले की 2 सुना आहेत किंवा 1 सासू आणि 1 सून आहे, तर दोन्ही विवाहित महिला एकत्रित लाभ घेत आहेत. तर अशा प्रकारे सर्व अकाउंट सरकारने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्ही आता तुमच्या घरामध्ये चेक करा. म्हणजेच मुलगी आणि आई असेल, मुलगी अविवाहित असेल तर चालेल, पण जर 2 सुना असतील, सासू किंवा सून असेल, तर 100% त्यांचा लाभ या ठिकाणी बंद होईल. तर त्यांच्यासाठी सरकारने काय सांगितले आहे की रेशन कार्ड विभक्त करा, तुमचे रेशन कार्ड वेगळे करा. म्हणजे सासू सासऱ्याचे 1 रेशन कार्ड करा आणि मुलगा आणि सुनेचे वेगळे करा, जेणेकरून एका रेशन कार्डवरती एकच लाभार्थी दिसेल आणि तुमचा लाभ या ठिकाणी सुरू राहील. आणि जर मुलगी आणि आई असेल, म्हणजेच अविवाहित मुलगी असेल तर ठीक आहे, पण मुलीचे जर लग्न झाले असेल तर मुलीचे जे खाते आहे, जे मुलीचे रेशन कार्ड आहे ते तिकडे ट्रान्सफर लगेच करा, जेणेकरून तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होणार नाही. त्याचबरोबर आता तिसरा नियम म्हणजे ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही आहेत. आता पहा, बऱ्याच ठिकाणी विधवा महिला आहेत, त्यांना केवायसी करण्यासाठी खूप अडचण येते, किंवा काही महिलांचे लग्नही झालेले आहे पण त्यांचे पती हयात नाही आहेत आणि वडील देखील नाही आहेत. तर मग केवायसीसाठी त्यांनी आधार कार्ड नेमके कोणाचे द्यायचे? तर पहा, महिला काय करत आहेत, महिला चुका करत आहेत. आता वडील किंवा पती नाही आहेत ना, मग घरातील दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे आधार नंबर टाकायचा आणि केवायसी करायची. म्हणजे दिराचा टाकायचा किंवा मुलाचा टाकायचा किंवा आईचा टाकायचा. तर असे करू नका, कारण ते चुकीचे आहे. ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही आहेत अशा महिलांनी सध्या तरी केवायसी करू नका. त्यांच्यासाठी एक वेगळा ऑप्शन सरकार नक्कीच आणेल आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमची केवायसी ही पूर्ण करायची आहे. आता या ठिकाणी चौथा अतिशय महत्त्वाचा नियम, कोणाचे पैसे या ठिकाणी बंद होणार आहेत. तर ज्या महिला इन्कम टॅक्स भरत नाहीत पण त्यांचे पती या ठिकाणी इन्कम टॅक्स भरतात. पती जरी सरकारी नोकरीला नसला परंतु खाजगी नोकरीमध्ये असून देखील पगार वगैरे चांगला आहे, मग तो इन्कम टॅक्स भरतोय. तर त्यामुळे जर केवायसी करताना पतीचे आधार कार्ड टाकले तर त्या ठिकाणी शासनाला सर्व काही समजणार आहे की तुम्ही किती इन्कम टॅक्स भरतायत, तुमचे उत्पन्न या ठिकाणी किती आहे. तर अशा महिलांचे पैसे आता या ठिकाणी बंद पडतील. त्यामुळे ज्या महिलांचे पती या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत असतील त्यांनी देखील या ठिकाणी केवायसी करताना काळजी घ्यायची आहे. तर आता पहा, केवायसीची तारीख काय आहे, म्हणजे आता या ठिकाणी केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख नेमकी काय? तर पहा, आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार केवायसी करण्याची शेवटची तारीख ही 18 नोव्हेंबर 2025 आहे. सप्टेंबर महिन्यात केवायसी सुरू झाली होती आणि 2 महिन्याचा कालावधी या ठिकाणी केवायसी करण्यासाठी शासनाकडून देण्यात आला होता. आता तो कालावधी या ठिकाणी 18 नोव्हेंबर 2025 रोजी समाप्त होईल. पुढे आता तुम्हाला मुदतवाढ होईल की नाही सध्या तरी याबाबत अपडेट नाहीये. त्यामुळे शक्य होईल तेवढ्या लवकर पात्र असणाऱ्या महिलांनी आपली केवायसी या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे.